आज आपण कुरकुरीत, खुसखुशीत, कमी तेल शोषणारी अशी भरपूर लेयर असणारी अळूवडी बघणार आहोत। अळूवडी करताना याच्या लेयर अगदी एकसारख्या आणि अळूवडी तेलात सुटू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची आज आपण या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत। अळूवडी खाताना घशामध्ये जी चरचर होते ती होऊ नये म्हणून यामध्ये काय वापरायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ज्योतिष रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण करूया रेसिपीला सुरुवात। मी इथं घेतलेली आहे अळूची पानं। अळूची पानं सगळ्यात अगोदर आपण मिठाच्या पाण्यात 15 ते 20 मिनिटं भिजवून ठेवणार आहोत। पाण्यात भिजवून ठेवल्यानंतर पुन्हा 2 पाण्याने ही पानं स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहेत। तर मी मिठाच्या पाण्यात ही पानं अगोदरच धुवून घेतलेली आहेत, तुम्ही सुद्धा नक्की धुवून घ्या। त्यानंतर याच्या जी शिरा असतात ते चाकूने अशा आपल्याला कट करायच्या आहेत आणि वरच्या जी शिरा आहेत जाडसर त्या चाकूच्या साहाय्याने थोड्या काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे जेव्हा आपण याच्या शिरा काढून घेतो त्यामुळे अळूची वडी आपण जेव्हा एकावर एक पान ठेवून बनवणार असतो तेव्हा रोल बनवतो तेव्हा तो रोल फाटत नाही। तर या पद्धतीने याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि बेलनच्या साहाय्याने थोड्या ह्या बेलून घ्यायच्या, म्हणजे ह्या अगदी मऊ होतात आणि जेव्हा एकवर एक पान ठेवून आपण रोल बनवतो तेव्हा रोल छान वाकला जातो। तर या पद्धतीने ह्या जे शिरा आहेत त्या अशा मोडून घ्यायच्या, ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवत आहे। पान या प्रकारे फोल्ड झालं पाहिजे, म्हणजे आपल्या अळूवडीची पानं अगदी परफेक्ट अशी तयार होतात। तर याच पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा एकदा एक पान रेडी करून दाखवते। तर अळूवडीची जी शिरा असतात ते या पद्धतीने अशा हळूवारपणे काढून घ्यायच्या, एक संत असा धागा निघतो आणि ह्या जी शिरा असतात त्या मोठ्या पानांना खूप जास्त प्रमाणात असतात, ह्या जर आपण व्यवस्थित काढल्या नाही तर रोल फाटू शकतो। तर याच पद्धतीने आता जी सगळी अळूची पानं आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायची आहेत। अगदी 5 ते 6 पानांचा रोल अगदी मोठा आणि जाडसर होतो आणि भरपूर लेयर सुद्धा येतात। तर ज्या पद्धतीने मी सगळ्या आहेत ते अळूवडीची पानं इथं तयार करून घेतलेली आहे। आता आपण त्याला बेसन जे लावतो त्याचं सारण तयार करून घेऊया। तर मी नॉर्मल आपल्या घरात जे पीठ असते बेसन पीठ तेच घेतलेलं आहे। तर हे बेसन पीठ आता आपण इथं 250 ग्रॅम एवढ्या प्रमाणात घेत आहोत। तर 10 ते 12 अळूची माझी इथं पानं आहेत, तर तेवढ्यासाठी एवढं बेसन पुरेसं होतं। त्यानंतर पाव चमचा इथं मी हळद वापरलेली आहे। त्यानंतर अर्धा चम्मच लाल तिखट घातलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटचं प्रमाण वाढवू शकता। त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर घातलेला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर मी इथं पांढरे जे तीळ असतात ते 2 चम्मच वापरलेले आहे। त्यानंतर त्याच चम्मचने मी 2 चम्मच इथं तांदूळाचं पीठ घातलेलं आहे। तांदूळाचं पीठ घातल्यामुळे आपली वडी तेलकट होत नाही। त्यानंतर लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि घशामध्ये जी चरचर होते ती होऊ नये म्हणून मी इथं चिंचेचा कोळ वापरलेला आहे। चिंचेचा कोळ वापरल्यामुळे अळूची पानामुळेची जी चरचर असते ती अजिबात होत नाही। त्यानंतर मी अर्धा चम्मच इथं गूळ वापरलेला आहे। गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये आवडत असेल तर घालू शकता, आंबट गोड अशी छान चव होते। त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत। तर हे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं बॅटर आपल्याला करायचं नाही आहे, एकदम मीडियम जसं आपण भज्याचं बॅटर भिजवतो त्याचप्रमाणे हे बॅटर आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। एकदम बघा तुम्ही आता जसं आपलं भज्याचं बॅटर असतं त्याप्रमाणे मी इथं केलेलं आहे। आता यामध्ये मी 1 चम्मच ओवा घालायची विसरून गेली होती, त्यामुळं आत्ता ओवा घालत आहे। त्यानंतर आपण इथं बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा ॲड करणार आहोत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बॅटर आपलं आता इथं रेडी झालेलं आहे। तर आता हे बॅटर आपण साईडला ठेवून घेऊ आणि अळूच्या पानांना लावून घेऊ। तर अळूचं पान जे आहे ते आता एक घ्यायचं आणि त्याला हे बॅटर लावून घ्यायचं। तर पातळ असा थर लावून घ्यायचा, खूप जास्त घट्ट थर लावण्याची अजिबात गरज नाही आणि हा थर हातानंच लावावा लागतो। तर चम्मचच्या साहाय्याने हा अजिबात लागत नाही। तर या पद्धतीनं पूर्ण अळूच्या पानाला मी हा थर लावून घेतला। आता दुसरं पान जे आपण ठेवणार आहोत ते उलट्या डायरेक्शनमध्ये ठेवायचं, यामुळे आपल्या अळूला अगदी लेयर मस्त येतात। याच पद्धतीनं आता जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्या पद्धतीनं आपल्याला उलट्या डायरेक्शनमध्ये ही पानं ठेवत जायची।
जसं पान असलं त्याच्या उलट्या दिशेने दुसरं पान ठेवायचं. आता जितकी आपल्याला लेयर्स हवे असतील तितकी पानं आपण याच्यावर ठेवत जाऊया. तर जितका मोठा तुमचा रोल असेल तितकंच त्याला वाफायला वेळ लागतो. अळूवडी व्यवस्थित वाफली नाही तरीसुद्धा घशामध्ये चरचर होऊ शकतं. तर मी इथं अंदाजे 6 पानांचा रोल इथं बनवलेला आहे. तर हे पानं एकावर एक ठेवत जायची आणि या पद्धतीनं हा रोल तयार करून घ्यायचा. तर ही पूर्ण जी पानं आहेत ती मी एकमेकावर ठेवून याला छान बेसनचा थर लावून हे या पद्धतीनं तयार केलेली आहेत. तर यामध्ये वेगळं असं काहीच नसतं, पण मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप ही पानं कशी तयार करून घ्यायची अळूची हे दाखवत आहे. तर अगदी दाबून अशी ही पानं आपल्याला बसवून घ्यायची आहे बेसनचा थर लावून. तर या पद्धतीनं मी इथं 5 ते 6 पानं अंदाजे लावलेली आहेत. तर हा पूर्ण रोल झाल्यानंतर आता जी साईडच्या कडा आहेत ज्या आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत पानांच्या, ती त्यावर फोल्ड मारून घ्यायची आणि फोल्ड मारल्यानंतर सुद्धा हाताच्या साहाय्यानं छान प्रेस करून घ्यायची. यामुळं अगदी रोल आपला घट्ट चिपकला जातो आणि या पद्धतीनं असा हा रोल घट्ट बसवून घ्यायचा. त्यानंतर जेव्हा आपला साईडचा रोल असतो साईडच्या जे कडा असतात त्यासुद्धा मध्ये ठेवून त्याला थोडंसं बेसन लावून घ्यायचं. यामुळे सुद्धा बेसन लावल्यामुळं आपला रोल जो आहे तो चिपकण्यास मदत होते. तर या पद्धतीनं हा रोल याला व्यवस्थित बेसन लावून व्यवस्थित गोल हवा न भरता दाबून असा रोल तयार करून घ्यायचा. हा रोल बनवताना आपल्याला अगदी दाबून असा रोल तयार करून घ्यायचा आहे, कारण यामध्ये जर हवा भरल्या गेली तर मात्र रोल पोकळ होतो आणि मग अळूवडीचे जे आपण लेयर दिसतात ते तेलामध्ये सुटतात. तर या पद्धतीनं अळूवडीचा हा रोल माझा इथं तयार झालेला आहे आणि जी माझी 3 ते 4 पानं उरलेली आहे त्याचासुद्धा मी एक छोटा रोल तयार करून घेते याच पद्धतीनं. तर अगदी प्रेस करून दाबून हा रोल दुसऱ्या ताटामध्ये ठेवून घ्यायचा आणि एक चाळणमध्ये आता हा रोल आपण वाफवणार आहोत. तर रोल वाफवण्यासाठी मी एक चाळण घेतली, त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये माझा दुसरा छोटा एक रोल झाला आणि एक मोठा. तर दोन्हीही रोल मी यामध्ये ठेवून घेतले. तर यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आणि याला सगळ्या बाजूनी तेल लावून घ्यायचं. असं केल्यामुळे आपला रोल जेव्हा वाफतो तेव्हा तो एकमेकाला चिपकत नाही. वाफल्यानंतर याचा थोडासा आकार वाढतो, म्हणून याला किंचित तेल लावून घेतलेलं आहे. याला झाकून आपण 15 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. तर रोल अगदी मस्त असा वाफलेला आहे आणि जो मोठा रोल होता त्याला वेळ लागतो वाफायला आणि छोटा रोल पटकन वाफला गेला माझा, त्यामुळं त्या दोघांचा कलरसुद्धा डिफरन्स दिसत आहे. तर हा रोल आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया. तर दोन्ही रोल मी आता थंड करायला ठेवते. पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपण अजिबात याला कट करणार नाही आहे. तर पूर्ण रोल जे आहे ते थंड करून घ्यायचे. तर अजिबात हाताला चटका न लागता म्हणजे खूप थंडगार असे रोल झाल्यानंतरच ही वडी कापायला घ्यायची, नाहीतर तिचे क्रम्स बाहेर पडतात. तर हा रोल पूर्णपणे थंड झालेला आहे आणि 1-1 इंचाची आपण इथं रोलची वडी कापून घेणार आहोत. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असा हा रोल कट करायचा नाही. जसं मी व्हिडिओ दाखवत आहे तशी 1-1 इंचाची अंदाजे आपल्याला ही वडी कापून घ्यायची आहे. तर ही वडी अशीही सुंदर लागते खायला वाफलेली असल्यामुळे. जर तुम्हाला अशी आवडत असेल तर तुम्ही अशीही वडी खाऊ शकता किंवा मग रस्सा भाजी बनवून आपण ही त्यामध्ये सुद्धा सोडू शकतो. अळूच्या वडींची रस्सा भाजी सुद्धा अतिशय छान होते किंवा मग आपण हिला फ्राय करून सुद्धा खाऊ शकतो किंवा मग तेलामध्ये तळून सुद्धा खाऊ शकतो. तर मी अगदी फ्राय होण्यासाठी थोडंसं यामध्ये तेल सोडलेलं आहे आणि अगदी 5 ते 7च वड्या मी इथं तळणार आहेत. बाकीच्या वड्या आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून सुद्धा ठेवू शकतो. तर ह्या वड्या दोन्ही साईडनं आपल्याला खरपूस अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर अगदी मस्त अशा आपल्या वड्या इथं फ्राय झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान याला कलरसुद्धा आलेला आहे. भरपूर लेअर असणारी आपली अळूवडी इथं तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.